4 फेब्रुवारी रोजी जेल रोड येथील लोकशाहीर लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाला नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनी भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली। यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हवणे हे प्रामुख्याने तेथे उपस्थित होते। या ठिकाणी अनेक वर्षापासून स्मारकाचे रखडलेले काम व मोडकळीस झालेल्या स्मारकाला उतरती कळा पाहून आमदार ढिकले यांनी या स्मारकाच्या ठिकाणी भेट दिली। तसेच स्मारकातील तेथील असलेल्या कामाची माहिती घेतली। यावेळी गणेश उन्हवणे व नागरिकांनी त्या ठिकाणच्या रखडलेल्या कामाची व्यवस्थित अपेक्षित कामांची माहिती देऊन त्या ठिकाणी उर्वरित कामे लवकर पूर्ण करावी अशी मागणी किंवा अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। त्यामुळे आमदार राहुल ढिकले यांनी लवकरच येत्या काळामध्ये जिल्हा नियोजन बैठकीत मुख्यमंत्री व स्वतःच्या निधीतून तातडीची निधी उपलब्ध करून देतो व तात्काळ कामाची सुरुवात करण्याचे उपस्थितांना आश्वासित केले। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे, ज्येष्ठ साहित्यिक साराभाई बेळुजकर, झोपडपट्टी महासंघाचे नेते हरिभाऊ जाधव, भैयाजी बाहिते, नितीन पगारे, प्रदीप वीर, गिरीश जगताप, सुखदेव वार्डे, रामा शिंदे, सुधीर पगारे, जावेद शेख, बिलाल शेख, मोबिन खान, आबिद शेख, शाहरुख खान, शादाब शेख, रवी पगारे, शिरीष गांगुर्डे, दर्शन पगारे, शरद सोनवणे, प्रशांत पाटील, गोविंद शिंगारे, नवनाथ माने, मुरली कोळे, मनोज आहिरे, सुनीता कर्डक, मुक्ता खरचूल, अलका निकम, लक्ष्मी गडगडे, निर्मला सोनवणे, गयाबाई काळे अशा अनेक महिला आणि पुरुष कार्यकर्ते व गायक कलावंत उपस्थित होते। वामनदादा कर्डक इतका महान व्यक्ती आहे की तो इथल्या शोषित पीडित घटकाला त्यांच्या गाण्याने माणूस उठून उभा राहतो। आणि अनेक वर्षापूर्वी एक काम गणेश भाईंनी त्यावेळेला निधी पकडून एक काम त्यावेळेला केलं होतं, परंतु नंतरच्या काळामध्ये बरेच लोक बदलले गेले, परंतु कोणाला लक्ष देऊशी वाटलं कायम मला मदत करतात असे गणेशबाई बोलणे, शशीबाई बोलणे, सर्व मान्यवर झाले। त्याच्यानंतर काही जेव्हा बोलत होते तर त्यांच्यातला जो कार्यकर्ता काळातला ज्याला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल एक तीव्र भावना आहे आणि ह्या भागाचा कुठेतरी विकास करायला पाहिजे। वामनदादा कर्डकांचं विचाराचं जे आहे ते परत ते विचार नवीन पिढीकडे गेले पाहिजे, जेणेकरून आपला समाज सुधारेल, त्या चांगल्या वाटेवर जाईल। अशा भावनेतून त्यांनी जी भावना व्यक्त केली, खरंच असे कार्यकर्ते जे आहेत ते आज समाजाला गरज आहे। कारण आपण इथे पाहतो आजची नवीन पिढी येते, चार कोणामध्ये बसते, एखादा कार्यक्रम करतात घरी जातात आणि जेव्हा आपण विचारतो कार्यक्रम काय केला तर त्याचा इतिहास बोलताना स्वतःचे फोटो वर्गणी आणि नाचायचं म्हणून ते कार्यक्रम करत असतात। परंतु एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या समाजाच्या आपल्या जे महान लोक झाले त्यांच्याविषयी एवढ्या डीप कल्पना, त्यांच्या कविता पाठ असणं, त्यांचे विचार पाठ असणं हे खरंच एक अभ्यासू व्यक्तिमत्वाचं काम आहे। आणि मला वाटतं गणेशभाई आणि शशीबाई समाजाच्या मध्ये किती लोकांमध्ये मिक्स झाले याचं उत्तम उदाहरण आहे। स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी भास्कर साळवे, नाशिक रोड।